नमस्कार, मी पंजाब डका आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 सप्टेंबर 29, 30 आणि 1-2 ऑक्टोबर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। हवामान खात्याकडून हे आव्हान आणि प्रचंड इशारा या ठिकाणी मोठ्या पावसाचे संकेत आज रात्रीमध्ये देण्यात आले आहेत। आजची रात्र भयंकर धोक्याची असणार आहे। पावसाबद्दल एक गंभीर इशारा आणि चिंताजनक बातमी आता या ठिकाणी समोर आले। सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालेली असताना आज रात्रीमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी आणि अतिवृष्टी होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने या 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास 2 वाजता या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा या ठिकाणी या 10 जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या 10 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यांना मोठा त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा त्रास या ठिकाणी सुद्धा सहन करावा लागेल। तसेच अतिवृष्टीचा धोका देखील या ठिकाणी येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आले। गेल्या आठवड्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये सगळीकडेच पडत आहे। त्यातच आजची रात्र खूप डेंजर स्वरूपाची या ठिकाणी असल्याचं शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। कारण या 10 जिल्ह्यांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री 2 वाजता या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा देखील यामध्ये फटका बसण्याची शक्यता मध्यरात्रीच्या सुमारास आता या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे। आज रात्री मध्यरात्रीच्या 2 वाजता या 10 जिल्ह्यातील अगदी एका तासामध्ये ढगफुटी होऊन महापूर येण्याचा धोका देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले। हवामान खात्यानं या 10 जिल्ह्यांना आज रात्रीसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। कोणीही सुद्धा कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडायचं नाही या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे। कारण हा पावसाचा इशारा नाही तर ढगफुटीचा आणि अतिवृष्टीचा वादळी वाऱ्याचा गंभीर इशारा या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सुद्धा घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील हवामान खात्याकडून या ठिकाणी नागरिकांना करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना देखील करण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे याचीच अपडेट या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। राज्यामध्ये पूरस्थिती आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास हे वादळ येत असल्याने नागरिकांमध्ये आणि विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नेमकं रात्री झोपायचं की नाही यावेळी सगळ्याचाच प्रश्न निर्माण होत आहे। कारण या ठिकाणी मुसळधार पाऊस नाही तर या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी त्या ठिकाणी होण्याची ढगफुटी होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। घाट माथ्यावरील परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची तीव्रता इथून पुढे वाढणार असून मध्यरात्रीच्या सुमारास याची तीव्रता तुम्हाला अधिक स्वरूपाची त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। पुढील 3 ते 4 तासांनी आता मोठ्या पावसाला देखील सुरुवात होणार आहे। चांगला वेग त्या ठिकाणी पावसाची धारण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। काही भागामध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस पडेल आणि काही भागामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा देखील यामध्ये इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून हा तीव्र स्वरूपाचा इशारा ज्या भागामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागामध्ये अतिवृष्टीचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। 10 जिल्ह्याचा यामध्ये समावेश असल्याने हवामान खात्याकडून आता डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहायला या ठिकाणी सांगण्यात आले। त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन टाकलाय त्या जिल्ह्यातील काही जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। धरणाच्या जलसाठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असून या 10 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक धरणाचे दरवाजे आता या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। आता कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे धोका आहे
आपण त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची, तुमच्या गावामध्ये ढगफुटी नेमकं रात्री किती वाजेपर्यंत येऊ शकते, त्याचा तुम्हाला कसा सामना करावा लागेल, सविस्तर आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्यास सुरुवात करत आहे। राज्यामध्ये गेल्या आठवडाभर मुसळधार ते अतिमुसळधार त्या ठिकाणी पाऊस पडत आहे। त्यामुळेच बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी उपसागरामध्ये पाहायला गेलं तर समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्याने मध्यरात्रीचा आणि ढगफुटीचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची परिस्थिती मध्यरात्री होऊ शकते हे पाहण्यासाठी तुम्ही 2 मिनिटं इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आज रात्री त्या ठिकाणी नागरिकाची आणि शेतकऱ्याची अतिशय संकटाची रात्र असणार आहे, कारण गेल्या आठवड्यामध्ये जेवढा काही पाऊस पडला आहे त्यापेक्षा 4 पटींनी जास्त पाऊस त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळाला आहे। त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहीत आहे 24 तास गंभीर स्वरूपाचे आता धोक्याचे असणार आहेत, असं सुद्धा टीव्हीला वगैरे बातम्या देखील पसरत आहेत। तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील। या मुसळधार पावसामुळे कमी दाबाचे आता त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये पट्टे ते आता तीव्र जायचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच आजची रात्र खूप संकटाची असणार आहे, या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची ढगफुटी होणार आहे बघा। काल आज त्या ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी पडला आहे, त्यामुळे आता गंभीर स्वरूपाचा धोका देखील निर्माण झाल्याचं या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नद्यांना प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी अर्ध्या 1 तासामध्ये ढगफुटी रात्री मध्यरात्री होऊन नद्यांना अचानक त्या ठिकाणी पाणी वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता पाणी पातळीत अचानक वाढण्याची शक्यता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। रात्री झोपायचं का नाही असं त्या ठिकाणी लोकांना वाटू लागले, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर पुढील 3 ते 4 तासानंतर मोठ्या पावसाला त्या ठिकाणी अधिकचा वेग वाढणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा, मध्यरात्रीच्या सुमारास या 10 जिल्ह्यामध्ये नागरिकांना सतर्क राहायला लागेल। समुद्र सपाटीवरील वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत, त्यामुळे कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता पुढील 3 ते 4 तासानंतर वर्तवण्यात आलेली आहे। आता पुढील 3 ते 4 तासामध्ये या पावसाचा जोर अधिक वाढणार आहे आणि पावसाचा जोर वाढून राज्यातील या भागामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। परिसरामध्ये मोठ्या धोक्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। घाट परिसरात काही भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून डबल रेड अलर्टचा या ठिकाणी सतर्कता इशारा देखील देण्यात आला आहे आणि कमी दाबाचा पट्टा या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार वादळी वारा आणि ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे। आता ढगफुटी सदृश पाऊस याचा धोका या जिल्ह्यामध्ये प्रचंड रात्री त्या ठिकाणी तुम्हाला जाणवू शकतो। हवामान खात्याकडून सांगण्यात आले की या विशेष जिल्ह्यांना आता वेगळी काळजी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, कारण पावसाचा जोर पुढील 3 ते 4 तासानंतर डबल होणार असून त्या ठिकाणी हवामान खात्याकडून इशारा देखील देण्यात आला आहे। आता सगळीकडे सारखाच नसणार आहे, काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस राहणार आहे। तसेच काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आता कोसळणार आहे। मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा मध्यरात्रीमध्ये ढगफुटी होणार की तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस असणार आहे, अगदी तुमच्या तालुक्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, आता काय काय तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायला सांगितले नक्की बघा। महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढग फुटल्यासारखं अतिमुसळधार सरी आता 2 दिवसापासून कोसळत असल्याचं या ठिकाणी आम्हाला पाहायला देखील मिळते। 3 ते 4 तासानंतर तुम्हाला या ठिकाणी डबल तीव्रतेचा पाऊस पडल्याचं जाणवेल। आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये काळजी घ्यायची, मध्यरात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे बघा। त्या ठिकाणी हवामान खात्याकडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे, कारण पावसाचा जोर त्या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासानंतर अचानक वाढणार असून ढगफुटी सदृश पाऊस मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे। आता मध्यरात्रीपासून मुसळधार ढग या ठिकाणी पाऊस कोसळणार असल्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहावे लागेल। यामुळे हवामान खात्याकडून आधी सूचना देखील तुम्हाला आता देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्या अतिवृष्टीचा ढगफुटीचा त्या इशारा देण्यात आला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आता सज्ज राहायचं आहे। बऱ्याच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणातील जलसाठ्याची वाढ झालेली आहे। गेल्या काही आठवड्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतच आहे।
परंतु काल आणि आज त्या ठिकाणी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सरी कोसळल्या आहेत, ज्यामुळे धरणाचे जवळपास जास्तीत जास्त दरवाजे आता उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं तुमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती जास्तीत जास्त आज निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली। त्याचं कारण म्हणजे काल आणि आज मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत असल्याने धरणातून विसर्ग त्या ठिकाणी वाढवण्यात आला आहे। नदी नाले तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे अधिक परिस्थिती डेंजर स्वरूपाची या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये बनल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आता बघा, या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार आणि ढगफुटीचा इशारा देखील हवामान खात्याकडून आज मध्यरात्रीसाठी वर्तवण्यात आलेला आहे। कोकणातील मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारा सुटण्याची देखील शक्यता आहे। आता हवामान विभागाकडून देखील ही गंभीर इशारा परिस्थिती आता तुम्हाला सांगण्यात आली आहे। आता कोकण विभागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून कोकणातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी आता तुम्हाला विशेष काळजी या ठिकाणी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि महत्त्वाची तुम्हाला शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे देखील काही करायची आहेत, ते देखील तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आता 3 ते 4 तासामध्ये पावसाचा जोर आहे तो आता डबल तीव्रतेचा आता चांगलाच धरणार असल्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता बघा, कोणत्या जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा आणि ढगफुटीचा इशारा आहे, तसेच तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, सविस्तर अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। कारण हा गंभीर स्वरूपाचा इशारा आहे, कारण आज मुसळधार ते अतिमुसळधार त्या ठिकाणी पाऊस पडतच आहे। त्यातच नद्यांना पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असून आता ढगफुटीचा इशारा मध्यरात्रीत येत असल्याने सर्वजण झोपलेल्या अवस्थेत असणार। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं आता किती वाजता ढगफुटी होण्याची शक्यता आहे, अगदी तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार सविस्तर अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती मध्यरात्रीमध्ये होऊ शकते या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभर झालं मुसळधार पाऊस पडत आहे, त्यातच त्या ठिकाणी काल आज अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, ते आता लातूर असेल, लातूर या ठिकाणी आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्याला गेल्या आठवड्यापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। या जिल्ह्यांना सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। काही ठिकाणी भागामध्ये ढगफुटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता परिस्थिती निर्माण झालेली असून त्या ठिकाणी डबल तीव्रतेचा पाऊस पडत असल्याने आता धरणाचे ते दरवाजे आहेत ते देखील आता उघडू शकतात। त्यामुळे पाणी पातळीमध्ये नद्यांच्या त्या ठिकाणी वाढ होऊ शकते। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। नद्याकाठी जे लोक राहत असतील, जे गावं असतील, त्यांना देखील आता सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे। जर तुम्हाला नदीच्या काठी राहत असाल तर तुम्ही सुद्धा परिस्थितीचा धोका घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे। आता पुढचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये देखील तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा डबल रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आले आहे। त्या ठिकाणी 12 तासासाठी करण्यात आले। विशेष काळजी देखील तुम्हाला घ्यायला सांगितले। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यरात्री विजांचा कडकडाट होऊ शकतो, त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आज मध्यरात्री भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आता पडणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या आठवड्यापासून आता इतका मुसळधार पाऊस पडला की गेल्या 15 वर्षामध्ये इतका मुसळधार पाऊस कधीच पडला नव्हता। या जिल्ह्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता, या ठिकाणी घाटमाथ्याचा परिसर वगैरे त्या ठिकाणी सावध राहायचं आहे। रात्री अजिबात त्या ठिकाणी तुम्ही प्रवास करू नका। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाखाली थांबू नका। त्या ठिकाणी सांगण्यात आले की तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। तुम्हाला अजून पण पुढचे जिल्हे सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। कारण मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टी आणि ढगफुटी होण्याची काही भागामध्ये शक्यता वर्तवण्यात आली आहे। गंभीर स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आठवडाभर पसरत आहे।
म्हणजे आठवडाभरापासून त्या ठिकाणी पाऊस बरसत आहे. 10 ते 15 वर्षामध्ये कधीसुद्धा इतकी मोठी ढगफुटी झाली नव्हती. इतकी मोठी ढगफुटी या ठिकाणी आज मध्यरात्री होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जास्त पावसाची नोंद झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. आता पुढच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये सांगण्यात आले. आता बीड म्हणजे आता सगळ्यात बीड आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि अतिमुसळधार रात्री पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याला देखील डबल रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आले आहे. आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्यात येणार आहे अशी माहिती देखील सांगण्यात आली आहे. यामध्ये दुसरा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने सांगितले घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. या ठिकाणी तुम्हाला नवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.